नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला इथे मोंड्याची उंची घ्यायची आहे आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला छान असा पानाचा आकार द्यायचा आहे. तर ह्याप्रमाणे आपण इथे पानाचा आकार देणार आहे. थोडंसं टोक रेषेच्या खाली जाऊ द्यायचं आहे. इथे मोजायचं आहे आपल्याला 1.5 इंच, रेषेच्या बाहेर 1.5 इंच मोजून घ्यायचं. इथे थोडीशी सरळ रेष मारून घ्यायची म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं जातं. आणि इथे आपल्याला थोडेसे असे अर्धगोल, 2 अर्धगोल असे करायचे बघा ह्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे ना आपल्याला असा आकार द्यायचा आहे, पण इथे सुद्धा आपण 1.5 इंच मोजून घेऊ म्हणजे परफेक्ट असा आकार आपला तयार होईल ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला आता कॅनव्हास घ्यायचं आहे, त्याला डबल घडी करायची आहे. मोंड्याचा आकार आपण कट करून घेतला, कॅनव्हास घेतलं, त्याला डबल घडी केली, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि फक्त जो पानाचा आकार आपण आखला तोच फक्त इथे आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवरती. सेंटरला एक रेष मारायची, कॅनव्हासला पुन्हा अशी घडी करून तोच आकार दुसऱ्या बाजूने सुद्धा असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे आणि इथे सेंटरला एक कट मारायचा आहे. याला आपल्याला दुसऱ्या बाजूने आकारही करायचा आहे म्हणून अशी घडी मारून आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की हा आकार थोडा उमटून जातो आणि नंतरून तो आपल्याला पुन्हा असा डार्क करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. आता ज्या मैत्रिणींना पॅचचा गळा बनवताना जर आकार गळ्याचा पहिले जमत नसेल तर काय करायचं, इथे कॅनव्हास लावून घ्यायचं आणि आकार आपला गळ्याचा तयार करून घ्यायचा आणि नंतर पॅचचा गळा आपल्याला बनवायचा आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ब्लाऊज पीस ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि सेंटर लावून कॅनव्हास ठेवलं. जी रेषा मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. पिना काढून घ्यायचा, हा मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. थोडे असे कट मारून घ्यायचे गळ्याला, शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. बघा अगदी छान असा पॅचचा गळा आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून आणि तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजला सुद्धा असा गळा नक्की बनवून बघा. खूपच सुंदर असा गळा दिसतो आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसते. कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही डिझाईन बनवू शकता. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून द्यायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळणार आहे. बघा शिलाई मारून झाली की आपल्याला हा उरलेला कपडा सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचा म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर येते. आता आपण पॅचसाठी कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. त्याची सरळ बाजू आहे ती मशीनकडे करायची, उलटी बाजू आपल्याकडे करायची आणि ब्लाऊज पीस त्याच्यावरती हा आपण जे शिवलं ते ठेवायचं आहे. त्याचंसुद्धा अस्तर आपल्याकडे करायचं आहे. बघा इथे कडेला पहिले गळ्याला अशी शिलाई मारून घ्यायची. आपण पिना लावून घेतलं त्याच्याने आपल्याला शिलाई मारायला अगदी सोपं जातं. आता हा मधला भाग जो आहे ना तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जसा गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि जी रेषा आता आपण मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून म्हणजे छान असा पॅच आपला इथे तयार होतो कॉन्ट्रास्ट कपड्याचा. असं हाताने अगदी व्यवस्थित करून आणि मगच शिलाई आपल्याला पूर्ण करायची आहे. आता कपड्याला पलटी करायचं आणि
शिलाईच्या कडेकडेनी बरोबर बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे। इथे अगदी सावकाश कट करायचं आहे, नाही तर ब्लाऊज कट होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे सुंदर असा पॅच आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे ब्लाऊजच्या कलरचा आणि त्याच्या क्रॉस पट्ट्या आपल्याला इथे काढायच्या आहे। त्या एकमेकाला जोडून आपण ही लांब पट्टी तयार करून घेऊ। त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। फोल्ड करून झालं का ती पट्टी आपल्याला इथे गळ्यावरती पायपिंग करण्यासाठी लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। सुंदर अशी पायपिंग केली की ती गळ्याला सुंदर असा लुक इथे येणार आहे। आता असे छोटे छोटे कट आपण इथे थोडेसे मारून घेऊया, कारण आपण इथे कॅनव्हास लावलं आहे त्याच्यामुळे थोडासा कपडा कडक होतो, त्याच्यामुळे इथे छोटे छोटे कट मारायचे म्हणजे छान असा कपडा आपल्याला फोल्ड करता येईल। आता जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी तितकं पकडायची आणि बरोबर इथे शिलाई मारून आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळ मिळेल, छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। आता इथे सुंदर अशी लेस आपण लावणार आहे, तर जसा आकार आपण डिझाईनला दिलेला आहे ना त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची आहे। लेसला आपल्याला दोघं साईडला शिलाई मारायची, म्हणून अगदी व्यवस्थित अशी शिलाई एका बाजूने मारून घ्यायची। डिझाईनची जी कड आहे ना ती आपल्याला कवर करत ही लेस पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण पॅचवरती आपण ही लेस लावून घेणार आहे। बघा आपली एक शिलाई मारून झाली। आता दुसऱ्या बाजूने लेसला छान अशी शिलाई मारून लेसला सुंदर अशी फिनिशिंग आपल्याला इथे द्यायची आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत, त्यासाठी आपण पॉईंट टाकले आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। अर्धा इंच रुंदीला आणि 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स मारून झाले की एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून एका बाजूने असं शिलाई मारून घ्यायची। त्याला वरतून ठेवून शिलाई मारली की पट्टी वरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। इथे आपल्याला सुंदर असे लटकन बनवायचे, त्यासाठी आपण नॉट घेतली आणि हे चौकोनी तुकडे आपण इथे घेतले। याला असं त्रिकोण बनवून शिलाई मारून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे हा चौकोन घेऊन त्याच्यामध्ये हा त्रिकोण ठेवायचा आणि एक शिलाई पुन्हा मारायची, वरतून कपडा फोल्ड करून आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यावरती आपण जी गळ्याला लेस लावली तीच इथे लावायची, म्हणजे सुंदर अशी लटकनला सुद्धा सुंदर असा लुक येतो। बघा अगदी कमी वेळामध्ये सुंदर असं लटकन सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवलंय। किती सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे। दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, छान छान व्हिडिओ रोज बघा आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, छान अशी कमेंटसुद्धा करत जा।
बघा दुसरे लटकन आपलं त्याचप्रमाणे बनवून झालेलं आहे. दोघंही नॉड आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड इथे जॉईंट करून घ्यायच्या. ब्लाऊजला आणखी छान बनवण्यासाठी इथे कमरेला लेस लावली तरी चालेल. बघा आपण इथे एक लेस लावून घेऊया. कमरेला जी लेस आपण गळ्याला वापरली तीच इथे कमरेची इथे लावून घ्यायची, म्हणजे ब्लाऊजला आणखी सुंदर असा लुक येतो. आणि बघू शकता आपली डिझाईन पूर्ण झालेली. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ रोज बघा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.